इति पिशो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीषधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवान्। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। संपूर्ण ज्ञानी जीवनमुक्त महान कर्मिक भगवान बुद्ध तथागताने बहुजनाच्या हितासाठी सुखासाठी दिलेला धम्म आणि त्याचं धम्म विनयाचं पालन करून जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करण्यासाठी चार मार्गफलाची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असलेला आणि तो दुःखमुक्तीचा मार्ग जगाला शिकवण्यासाठी तथागतांनी स्थापन केलेला पूजनीय भिक्षु संघ त्या तीन रत्नांना पहिल्या प्रथम पंचांग करणार। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सतत कालपासून धम्म परिषदेच्या मंडपामध्ये उपस्थित राहून पूजनीय भिक्षू भिक्षुणी यांच्या अमृततुल्य वाणीतून धम्मदेशना श्रवण करत असलेले सर्व धम्मबंधू भगिनी बालक तथा बालिकांनो, भगवान बुद्धांनी ध्यान मनन चिंतन करून महत्त्वपूर्ण एक सिद्धांत शोधला, जाणला, अनुभवला आणि तो जगाला त्यांनी शिकवला। त्यालाच आपण तो प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत, त्याचा साधा सोपा अर्थ होतो कार्य कारणी भाव। कारण असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं कार्य होत नाही, कारण पाहिजे त्यांना। आणि म्हणून आपण धम्मदेशना ऐकण्यासाठी येतो, धम्म परिषदेमध्ये येतो, तर याला काय कारण आहे हे आपण नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कोणी कशासाठी येते, कोणी कशासाठी, कोणी याचे अनेक 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 अनेकाचे अनेक उद्देश आहेत। पण आपण जो धम्माचा उपदेश ऐकतो, धम्मदेशना आपण ऐकतो, का ऐकतो, कशासाठी ऐकतो, तर भगवान बुद्ध भिक्षु संघाला उपदेश देत असताना म्हणाले, सुखा सद्धम्म देसना, सद्धम्माची देसना, सद्धम्माचा उपदेश हा सुखदायक आहे, सुख देणार आहे। तर आपण धम्म परिषदेमध्ये आपणाला सुख लाभावं, सुख मिळावं म्हणून आपण धम्मदेशना ऐकण्यासाठी येत असतो। मजाक म्हणून नाही, जायचं म्हणून जायचं नाही। तर भगवंतांनीच सांगितलं भिक्षु संघाला सद्धम्माचा उपदेश श्रवण करणं सुखदायक आहे, सुख देणार आहे। मग सुख कोणाला नको? प्रत्येक माणसाची सुखासाठी धडपड आहे। अनेक प्रकार सुखाचो, लौकिक, लोकोत्तर, दिव्य सुख, यलौकिक प्राप्त होणारं सर्वश्रेष्ठ निर्वाणाचं सुख। तर धम्मदेशना आपण सुखी बनण्यासाठी जो भगवान बुद्धांनी सुखाचा मार्ग दाखवला तो श्रवण करण्यासाठी, ऐकण्यासाठी आपण येतो। हे आपण एक लक्षात घ्या। धम्मदेशना काय ऐकावी? सुखी बनण्यासाठी। भगवंतांनी सांगितलं सुखा सद्धम्म देशना, है की नाही? मग हे सद्धम्माची देशना ऐकताना
आपली मानसिक अवस्था कशी असली पाहिजे याचाही आपण विचार केला पाहिजे. कारण आपल्याला सद्धम्माचा उपदेश ऐकण्याची सवय नाही, बाकीचं ऐकण्याची सवय. राजकथा, यक्षकथा, भूतकथा, देवकथा, हे की नाही, ह्या कथा ऐकताना समजल्या काय न समजल्या काय, हे की नाही. पण बुद्ध वचनाचं तसं नाही. बुद्ध वचन ऐकून प्रत्यक्ष आचरणामध्ये आणावं का हा दुःख मुक्तीचा मार्ग आहे. मार्ग म्हणजे रस्ता. कित्येक वेळ आम्हाला मार्ग सांगणाऱ्या माणसांनी मार्ग सांगितले, एक तर त्याला माहीत नसावेत किंवा हलगर्जीप्रमाणे चुकी सांगितले असावे. म्हणून आम्ही कधी कधी 10, 20, 50 किलोमीटर पुढे गेलो पुन्हा वापस. ऐकत म्हणजे भौतिक मार्ग चुकला तरी माणूस सारखा भटकत असतो. मार्ग चुकला, रस्ता चुकला, भटकतो नाही आपण. तसा हा भगवान बुद्धांनी दिलेला हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, शोकमुक्तीचा मार्ग आहे, भयमुक्तीचा मार्ग आहे, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. माणसानं माणसाशी माणसासारखं कसं वागावं हा तो मार्ग आहे. आणि म्हणून तो मार्ग मन लावून आपण ऐकलं पाहिजे. स्मृती जागृत ठेवून श्रद्धायुक्त चित्ताने स्मृती जागृत ठेवून एकाग्र मनाने धम्मदेशना ऐकण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. धम्मदेशना ऐकणे इतकं काही सोपं नाही. सांगणं सोपं आहे पण ऐकणं खूप अवघड. ऐकणे आपण धम्मदेशना, धम्माचा उपदेश आपणाला असं वाटते की कानानंच ऐकू येते की काय, वाटते की नाही? कानानं वाटते की नाही? पण कधी कधी ज्याचे भौतिक कान व्यवस्थितशीर आहे तो बहिरा नाही ना काहीच नाही. पण अशाही माणसाला कधी कधी समोरचा माणूस काय बोलला तीच काही समजत नाही. मग तो समोरचा माणूस सत म्हणतो, अरे काय केव्हा तर मी तुला सांगत आहोत किंवा कानात गोटे पडली की काय, खेड्याच्या भाषेमध्ये. ऐक नाही. म्हणजे त्यावेळेला त्याचं चित्त मन तिकडे नाही. लक्षात. मग तुम्हाला बसलो असं वाटते तर आम्ही बसलो 2-2, 3-3 घंट्यापर्यंत बसलो धम्मदेशना ऐकण्यासाठी. पण हे तुमचं जे शरीर आहे हेच बसून काहीच फायदा नाही. मन बसलेलं पाहिजे. मन मग बसलेलं असते का तुमचं? भिक्षू संघ जेव्हा धम्मदेशना देतात तेव्हा त्याच ठिकाणी तुमचं मन असते का? मनच माहित नाही आम्हाला, काहीच नाही. काय मन याला चित्त म्हणतात, विज्ञान म्हणतात. जेव्हा बंतेजी बोलतात ते शब्द कानावर पडतात, ऐकणे. आणि कानाला जेव्हा शब्दाचा स्पर्श होतो तेव्हा स्त्रोत विज्ञान उत्पन्न होतो. स्त्रोत म्हणजे कान, विज्ञान म्हणजे मन. आणि तेव्हाच बंतेजी बोलले ते आपल्याला ऐकू येते, अन्यथा ऐकू येत नाही. ऐकलं तुम्हाला. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपणाला धम्मदेशना ऐकण्याची संधी मिळेल तेव्हा तेव्हा अत्यंत श्रद्धेने स्मृती जागृत ठेवून एकाग्र मनाने धम्मदेशना ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिल्यांदा श्रद्धा. आपल्याला काही माहीत नाही, श्रद्धा नाही, काही माहीत नाही, समज नाही, काही नाही. आम्ही तुम्हाला सांगितलेही नाही. आपलं असं वाटते की बुद्धाचे ते रूप आहे, तिथं फुलं वाढले, अगरबत्ती लावली, मोमबत्ती लावून पाय पडली झाले काही ते श्रद्धा. ऐक तर बौद्ध धर्माचं ज्ञान क्रमाने आपण शिकलं पाहिजे. आपण माणसं होते नाही. माकडा तर ठीक आहे, एखाद्या मालावर चढायचं असेल
तो माकड 2-4 पायऱ्यावर एकदाच उडी मारतो. माणसाला मारतात एक एक पायरी चढावं लागत ना, आणि तसा जर प्रयत्न केला तो पडेल, हा काय मोठा. म्हणून धम्मदेशना देताना, धम्मदेशना ऐकताना क्रमाने धम्मदेशना द्यायला पाहिजे, ऐकताना ऐकले पाहिजे. भगवान बुद्ध धम्मदेशना देत असताना एकदम महान असा कोणता सिद्धांत सांगत नसत, आधी अष्टांगिक मार्ग सांगत नसत, प्रत्येक ते संपाद सिद्धार्थही सांगत नसत. अगदी सुरुवातीला भगवान बुद्ध लोकांमध्ये बुद्ध धम्म संघामध्ये श्रद्धा कशी उत्पन्न होईल हा उद्देश करतात. त्यानंतर सुगती काय, दुर्गती काय, सुगतीचा परिणाम करतो, दुर्गतीचा परिणाम करतो सांगत. त्यानंतर शिलाचं ज्ञानाचं महत्व सांगत होतं. आणि जेव्हा समोर बसलेल्या माणसाच्या मनाला आपल्या मनानं जाणून घेतो ते बुद्ध, ठीक आहे. जसं एखादा डॉक्टर एका रोग्याला तपासतो आणि तपासून त्याचं निदान करतो, या रोग्याला कोणता रोग आहे, आणि त्याचं निदान त्याला 100% समजलं की मग त्या रोगाला नष्ट करण्याचं तो डॉक्टर औषध देतो. तसं भगवान बुद्ध मानसिक रोगाचे डॉक्टर होते. समोर बसल्या साऱ्या माणसाच्या मनाला आपल्या चित्तानं समजून घेतो, कोणाच्या मनात काय चाललंय, कोणाच्या मनात काय आहे. पण सर्वसाधारण सर्वसामान्य लोकांना उपदेश होतो. जशी औषधी काही औषधी असणार ती ग्रहण केल्यानंतर चांगलाही परिणाम होत नाही, पण वाईटही परिणाम होत नाही. अशा प्रकारचं सुरुवातीला भगवान बुद्ध दान, शेल, श्रद्धा हा उद्देश करतो. आणि जेव्हा लोकांच्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाप्रत्यात श्रद्धा उत्पन्न झाली, असे जेव्हा भगवान बुद्धाची खात्री होत असे, मग त्यांना गंभीर उपदेश देत असत. नंतर शेतकरी आहे की नाही, शेतामध्ये एकदमच बी टाकतो का? शेताची नांगरणी करतो, वखरणी करतो, शेतात काही खोडा असते तो खोडून टाकतो, त्याच्या मग पालिवाट करतो, 1-2 वेळ पाऊस होतो, पुन्हा वखरतो, आणि जेव्हा त्याची शाश्वत होते की आता शेती पेरण्याच्या लायकीची झाली, तेव्हा तो पेरणी करतो, आहे की नाही. आणि तसं न करता पेरणी केली तर ती बी वाया जाते आणि उत्पन्न काय होत नाही, आहे की नाही. तसं भगवान बुद्ध उपदेश देत असताना असा उपदेश देतात अगदी सुरुवातीला, आहे की नाही. आता श्रद्धा तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही काय धम्म ऐकणार. तुमच्यामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धाच नसेल तर तो धम्म ऐकेल का म्हणून. का श्रद्धा एक बल आहे, बल. श्रद्धा काय, बल, ताकद, आहे की नाही. आता समजा हे उपासक बसलं, आहे की नाही, यांच्यामध्ये भौतिक ताकदच नाही, बिलकुल ताकद नाही. ते बसतील का 2-3 घंटे, कंबर दुखाली म्हणतील, पाय दुखाले म्हणतील, गातं दुखाले, तसं, आहे की नाही. आणि समजा दुसरं उपासक हे आहे तर तगडे आहेत, ते 100 किलो वजन आहे, ताकदही खूप आहे, रक्तही खूप आहे, पण त्याच्या श्रद्धा नाही बुद्धाबद्दल. ते 5 मिनिट बसतात आणि बसले तर कसे बसतील, उठून गेल्यानंतर भंतीजी काय म्हणते, ऐक नाही. तर ते भौतिकदृष्ट्या खूप तगडे आहेत, पण त्यांच्यामध्ये श्रद्धेचे बल कुठे, ऐक नाही. म्हणून धम्मदेशना ऐकताना आपल्यामध्ये पहिल्यांदा श्रद्धेचं बल निर्माण करा. श्रद्धा एक बल आहे, बल, ताकद, की ज्या श्रद्धेच्या बलाने बोधिसत्वाने बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे. कोणत्या बलानं, श्रद्धेच्या बलानं. श्रद्धा एक ताकद आहे, बल आहे, बल, ऐक नाही. त्याच्यासारखं बलच खूप आहे. भगवंतांनी 7 बल सांगितलं, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा, 7 बल. या 7 बलाच्या साह्यानेच आपण मार्ग फलाची प्राप्त करू शकतो, बोधिसत्व, बुद्धत्व प्राप्त करू शकतात. आणि म्हणून पहिल्यांदा प्रत्येक माणसाने आपल्यामध्ये श्रद्धेचं बल उत्पन्न केलं पाहिजे.
आता खूप लोकांमध्ये श्रद्धा असते, पण ते बुद्धाने सांगितलेली ती श्रद्धा नाही, ही अंधश्रद्धा आहे का नाही? अंधश्रद्धा पाळण्यात जाय कापसत करा तसंच करा तसं का श्रद्धा एक बल आहे, बल. आणि तुमच्यामध्ये श्रद्धेचं बल असेल ना, तुम्ही 2, 3, 4, 5 तासही बसू शकता. का हे सर्व मी सांगतो माझ्या अनुभवातून सांगत आहे का नाही? आणि अनुभवातून सांगताना मला माणसाला आनंद होतो. वाचून सांगत असताना माणसाला आनंद होत नाही, त्याला आनंद होत नाही. पण ते कला म्हणून सांगतो, कला आहे की नाही? आणि आपण जे सांगतो त्याची अनुभूती आपल्या झाली असेल, तो शाश्वत दृष्ट्या तो सांगतो, दयेच्या भावनेतून सांगतो, आहे का नाही? तो श्रद्धा एक बळ आहे, त्याच्यासारखं बळ कोणतंच नाही. आणि म्हणून धम्मदेशना ऐकताना नव्हे, जे जे आपण काम करत असतो तेव्हा किंवा त्या कामाप्रती सुद्धा आपल्यामध्ये श्रद्धा आहे का नाही? श्रद्धेचं फार माणसाच्या जीवनामध्ये महत्व आहे. श्रद्धा एक बल आहे, बल. श्रद्धा एक इंद्रिय आहे. इंद्रिय माहिती, आपले डोळे, नाक, जीभ, कान, शरीर, मन, षडायतन आहे की नाही? तर या षडायतना काही बुद्धत्व प्राप्त होत नाही. श्रद्धेचं इंद्रियच नसेल तर. आता एका माणसाचे सर्व इंद्रिय टणटणीत आहेत, नाकही चांगलं आहे, जिभही चांगली, कानही चांगले, शरीर चांगलं म्हणे, पण त्याच्यामध्ये श्रद्धाच नाही तर ती इथं बसल का? आता या गावामध्ये किती गावाची वस्ती आहे? 2-4 हजार लोक असतील ना, ऐक नाही? मग या गावातलेच लोक इथं का आले नाही धम्मदेश नाही? काय केलं, काय नाही? कित्येक वेळेला बौद्धांच्या विहार विधीमध्ये त्यांचे मित्र बनवतात, मित्र येतात, बसतात, त्याचं स्वागतही होते. पण पंचशील घेताना सारे लक्ष आणि की नाही, त्याला का श्रद्धा नाही त्यांचा काही, त्याचा काही दोष नाही. त्यांना बुद्ध समजलाच नाही, त्यांना बुद्ध समजलं नाही, धम्म समजला नाही, संघही समजला नाही, मग त्यांचा काय दोष आहे बिचारांचा? आणि म्हणून हा जो भगवंताने धम्म दिला तो बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. बहुजनाच्या हिताचा, बहुजनाच्या सुखाचा तो मार्ग आहे. तो डबक्यासारखा नाही, तो महासागरासारखा आहे. आणि म्हणून हा बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या सुखासाठी जो दुःखमुक्तीचा मार्ग बुद्धाने शिकवला, तो मार्ग भिक्षू भिक्षुणी संघाने रात्रंदिवस गल्ल्या गल्ल्यात जाऊन त्यांना तो शिकवण्याचा प्रयत्न केला. जे धम्मदेशनाला येत नाही त्याच्या चौकात जाऊन धम्मदेशना दिली पाहिजे, है की नाही? पण आम्ही तसं करतो. भगवंतांनी काय दिला भिक्षूंना? चलत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय. है की नाही? भिक्षू बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या सुखासाठी त्यांच्या अनुकंपा दया करून हा प्रथम मध्यम अंतिम कल्याण गायक तो मार्ग आहे, तो त्यांनी शिकवला. दुष्टसंघाला आधी दिला की नाही का बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. हा धम्म मार्ग चुकलेल्याला मार्गावर आणणारा आहे. मार्ग चुकलेल्याला मार्गावर आणणार आहे. जेथे अज्ञानाचा अंधार आहे, कोणता अंधार? अज्ञानाचा, अविद्येचा, तिथे तो ज्ञानाचा दीप नेणार आहे. आपण जर विचार केला की किती माणसं मार्ग चुकलेले आहेत, जे नाहीच ते तुम्ही जन्मांतर, एकच जन्म नाही, जन्मांतर त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तो भेटेल का? नाहीच भेटेल का? तो नाहीच. तो
आणि त्याला शोधण्याचा, त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तो तुम्हाला भेटत नाही भेटत. तसंच आपल्या देशातली अवस्था आहे. जे नाही त्याच्यात माझी हो मी सारे मार्ग चुकलेले. त्या सर्व मार्ग चुकलेल्या माणसाला मार्गावर आणण्याचं काम फक्त भगवान बुद्धाचा धम्मच करू शकतो, भगवान बुद्धाचा संघच करू शकतो. आणि म्हणून भिक्षू भिक्षुणी संघाने, उपासक उपासिकांनी सुद्धा आपलं कर्तव्य काय ते कर्तव्य समजून घेऊन त्या कर्तव्याचं स्वतःसाठी आणि इतर आपल्या बांधवासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. बाबासाहेब कांबळे केवळ धम्माचं आचरण करून तुम्हाला तुमचाच उद्धार करायचा नाही, तर तुमच्या बांधवाचा तुम्हाला उद्धार करायचा. असं काही तुम्ही आचरण करा की तुमच्याकडे पाहिल्यानंतर बाकीच्यांना ठेव वाटलं पाहिजे. आपलं ऐकत भगवान बुद्धावर जे टीका करत असत, भगवान बुद्धाला जे गौतम म्हणत असत, भगवान बुद्धाची देशना ऐकण्यासाठी येत नसत. भगवंताला भिक्षा करणारा काही वेळ असेल किंवा भगवान बुद्ध अशा त्या लोकांच्या आश्रमावर स्वतः जात असत. स्वतः त्यांनी मला काहीतरी म्हणावं, शिवा द्यावं, काही द्यावं, कसं तरी द्यावं. असं कित्येक उदाहरणं त्रिपिटकामध्ये आहेत. कुशी भारद्वाज याचा इतिहास तुम्ही वाचला असेल. त्यांच्याकडे बुद्ध गेले. तो काय म्हणतो, भीक मागून का जातो, माझ्यासारखी शेती कर ना, शेती करून घेऊन जा. बुद्धाने सांगितले मीही शेतकरी आहो, मीही शेती करतो, मी शेती करून जेवण करतो. त्याला काय समजणार. मग त्यांनी विचार तुझी शेती कोणती आहे, तुझा नागर कोणता, तुझे बैल कोणते, तुझा धोरा कोणता, तो बी कोणता, त्याच्यात पीक कसं येते, ही त्यांनी बुद्धाला विचारलं. स्पष्टीकरण करून बुद्धाने सांगितलं माझी शेती कोणती आहे, माझे बैल कोणते आहे, माझे ते दोर कोणते आहे, बी कोणते आहे, त्याचे फरक कोणते. अशा तऱ्हेने आपलं मोठी अशी जबाबदारी आहे. खरी तर भिक्षू संघावर, भिक्षुणी संघ उपासकावर का हा धम्म मार्ग चुकलेल्याला मार्गावर आणण्यासाठी. आणि सारे माणसं मार्ग चुकलेले आहेत आपल्या देशात. जवळजवळ 95% जे नाही त्याच्या मागे ते तुम्ही ओळखून घ्या काय नाही आणि त्याच्या मागे कसे लोक लागले. त्यांना ते मिळत का, जन्मान तर मिळत नाही. आणि माणसाचा जन्म इतका श्रेष्ठ आहे, माणसाचा जन्म, माणसाच्या जन्मातच माणूस बुद्ध बनू शकतो. आणि तो माणसाचा जन्म आज लाभलेला आहे, तो व्यर्थ आपण गवू नये. आता काही लोक म्हणते या माणसाचा जन्म आपल्याला देवाने दिला, ईश्वराने दिला, तर असं तसं नाही. काही कल्पवरच्या वर्षापासून केलेल्या पुण्याचं फळ आहे की आपली 5 उपादानस्कंध माणसाच्या योनित आहे. आता याचं काय करायचं, वर्तमान काळात काय करायचं आणि भविष्यामध्ये काय करायचं हे आपल्यासाठी आहे. वर्तमान काळात काय व्हायचं आपण आणि भविष्य काळात काय व्हायचं ते आपल्या हातात. आणि जीवन एक क्षणभंगूर आहे. तरुणींनी असं समजू नये आता माझं वय 25 वर्ष आहे, 60 वर्ष आम्ही जगलो तरी आणखी 45 वर्ष शिकलो. आणि बुद्ध म्हणतात जीवन एक क्षणभंग आहे, पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. पाण्याचा बुडबुडा पातळ फुटते की. आणि म्हणून भगवान बुद्धांचा पुण्य कर्म करण्यासाठी घाई करा. पहिल्यांदा भगवंताने ग्रस्त जीवनातल्या आपल्या गावाला भेट दिली. कपी बसला का भगवान बुद्धाने शुद्धोत्तम राजाला उद्देश केला. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परम.
धम्माचं चांगल्या तऱ्हेने आचरण करावं, वाईट तऱ्हेने आचरण करू नये. जो धम्माचं आचरण करतो तो इहलोकी सुखाने जीवन जगतो आणि परलोकी सुद्धा सुखाने तुला. इहलोकी म्हणजे आता वर्तमान काळात धम्माचं आचरण करणारा माणूस वर्तमान काळात सुखानेच राहतो आणि भविष्य काळामध्ये देखील तो सुखानेच राहतो. आणि म्हणून प्रत्येक माणसाने हा सद्धम्म समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट आपल्यामध्ये आपल्यामध्ये बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा उत्पन्न करायचं. पहिला श्रद्धा. श्रद्धा हे बल आहे, बल. श्रद्धा हे इंद्रिय आहे, श्रद्धा हे धन आहे आणि श्रद्धा सर्व चित्त मलाच्या प्रवाहातून पलीकडे जाण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या नौकेसारखे. म्हणून बुद्ध म्हणाले श्रद्धाय तरती ओघम. ओघ याला आपण पूर म्हणतो. पूर माहित आहे? मोठा पूर आला तर गावाच्या गाव वाहून येतं, गावाच्या गाव, जनावरच्या जनावर. आणि अशा प्रकारच्या ह्या पुरापेक्षा 4 पूर बुद्धानं सांगते. त्याला आश्रम म्हणतात, त्याला पुरही म्हणतात. कामवासना, भववासना, मिथ्या दृष्टी आणि अविद्या हे 4 प्रकारचे महापूर आहेत. याच्यात माणूस पडला की जन्मांत वाद जातो. त्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मात. आणि अशा प्रकारच्या या महापुरातून म्हणजे कामास्तव, भवास्तव, दृष्टी असो आणि अविद्या असो याच्यातून पलीकडे जायचं असेल तर बुद्ध म्हणतात श्रद्धा तरती ओघम. त्या श्रद्धेनेच या महापुरातून आपण पलीकडे जाऊ शकतो. त्याच्यात तुम्ही कल्पना करा की श्रद्धेला किती महत्व आहे. श्रद्धेला पहिली पारी श्रद्धा. आणि म्हणून आपण आपल्यामध्ये श्रद्धा उत्पन्न करा. आपल्यामध्ये श्रद्धेचं बळ आणा. आपलं श्रद्धा इंद्रिय मजबूत करा. आपल्यामध्ये श्रद्धेचे धन संपादन करण्याचा प्रयत्न करा. महत्वाची श्रद्धा आहे. त्यात या अंधश्रद्धेमुळे माणसं सारखे अज्ञानाकडे जातात. आता आपल्या शरीराला घाण लागली, वाटेला घाण लागली तर ही घाण धुवून काढण्यात गंगा यमुना नदीमध्ये आंघोळ केल्या तर धुतल्या जाते. शरीराची घाण म्हणजे शरीराची घाण म्हणजे घाम नाही. प्राण्याची हिंसा, चोरी, व्यभिचार ही शरीराची घाण आहे. खोटं बोलणं, चाड्या लावणं, कठोर बोलणं, व्यर्थ बडबड करणं ही वाचीची घाण आहे. राग, द्वेष, लोभ, मोह मनाची घाण आहे. तर अशा प्रकारची काया वाचा मनाला लाभ देणी अकुशल कर्माची घाण गंगा यमुना जमुनेमध्ये आंघोळ केल्यानंतर धुतल्या जाईल का? त्यासाठी बुद्ध म्हणतात शील हे शीतल जल आहे. या शिलाचंच सेवन केल्यानंतर, शील आपण परिधान केल्यानंतर तर आपलं जीवन पवित्र बनू शकते. आपली काया वाचा मन पवित्र. पण तिकडे विज्ञान युगात लक्ष नाही. आता तुम्हाला माहित असेल काय चालू आहे कुठे आता है का? तर अशा या अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढीवाद, परंपरेमध्ये फसलेल्यांना बाहेर काढायचं काम फक्त हा धम्म आणि भिक्षू संघच करू शकतो. आणि म्हणून आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपण धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता तुम्ही म्हणा आम्ही ग्रस्त आहोत है का? आम्ही कसं करायचं? ग्रस्त सुद्धा खूप काही करू. मी तर या मताचा भिक्षुनीपेक्षाही ग्रस्त जास्त काम करू शकतात. आणि भिक्षुनीपेक्षा ग्रस्तांना जास्त धम्माचं ज्ञान आहे. आमचं काही एकच आहे. तुमच्या बाकी किती कटाकोट आहे.
किती आहे सांगा ना तुम्ही तुमच्यामध्ये. घर दार शेती बाडी नवरा बायको मुलं मुली भिक्षू भिक्षुणी यासाठी इतकं तुम्हाला सांभाळावं लागते है का नाही. तर ही सर्व भाव सांभाळण्यासाठी तुम्हाला धम्माची नितांत आवश्यकता आहे. धम्मात काय आहे, धम्मसमूह काय आहे, उपासकाचं कर्तव्य काय, उपासिकेचं कर्तव्य आहे, हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी भगवान म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ असेल तेव्हा तेव्हा तुम्ही धम्माचं ज्ञान घेत जा. रिकामा वेळ आहे की नाही, काम बुडून नाही रिकामे वेळा. किती रिकामा वेळ असतो, निम्मे असतो, रात्र आणि दिवसाच्या निम्मे आहे का नाही. तर त्या वेळामध्ये आपण धम्माचं ज्ञान घेतलं पाहिजे. हा माणसाच्या कल्याणाचा तो मार्ग आहे. ज्याला धम्माचं ज्ञान आहे त्यांनी त्यांना शिकवलं पाहिजे. हे शिकले सवरले मुलं आहेत मुली आहेत यांनी रिकाम्या वेळामध्ये विहारामध्ये येऊन तर धम्मग्रंथाचं वाचन करून त्यांना तो धम्म शिकवला पाहिजे. कारण जगाची संपत्ती देण्यापेक्षा जर एक बुद्ध वचन तुम्ही लोकांना शिकवलं ते पुण्य जास्त आहे. म्हणून तो बुद्ध म्हणतात सबदानं धम्मदानं जिनाती. सर्व दानामध्ये धम्माचं दान हे श्रेष्ठ दान आहे. आता सर्व दानामध्ये धम्माचं दान श्रेष्ठ असं म्हटल्यानंतर साहजिकच उपासक उपासिकेला वाटते की आम्ही दान देतो त्याला काहीच किंमत नाही असं वाटेल की नाही. सर्वश्रेष्ठ दान धम्मदान आहे. धम्माचा उपदेश लोकांना देणं. मग आम्ही जे काही आम्ही दान देतो त्याला काही किंमत नाही अशी शंका आपल्या मनामध्ये निर्माण होते. पण ती शंका नष्ट करण्यासाठी आपण नीट विचार केला पाहिजे की तुम्ही जे काही आम्ही दान देतात ते कोणाला देतात, ते कशासाठी देतात याचा विचार केला पाहिजे. का नाही. दान देणं पुण्यकर्म आहे. हा बोधिसत्वाचा गुणधर्म आहे. पण दान कोणाला द्यावं, का द्यावं, कशासाठी द्यावं, कशाचं द्यावं याचा सुद्धा आपण सम्यक दृष्टीने विचार करून दान दिलं पाहिजे. तर अशा तऱ्हेनं हा धम्म प्रचार विकासाचं कार्य भिक्षू भिक्षुणी संघ उपासक उपासिका याच्यावर अवलंबून आहे. आता सर्वश्रेष्ठ धम्माचं दान आहे बुद्धानं सांगितलं तर साहजिकच गृहस्थांच्या उपासक उपासिकांच्या मनावर प्रश्न निर्माण होतो आम्ही दान देऊन काय फायदा. मग श्रेष्ठ दान तर धम्मदान आहे. पण बालकाईनं आपण विचार केला तर दान कोणाला द्यावं, कशाचं द्यावं, का द्यावं, किती द्यावं, केव्हा द्यावं याचा विचार केला आपला कळून चुकी की दान देण्यासाठी संसारामध्ये एकच ऐकते म्हणजे भिक्षू. आपण त्रिरत्नवंदनामध्ये संघवंदना म्हणतो की नाही. त्या संघवंदनेमध्ये भिक्षू संघाच्या गुणाचं वर्णन केले नाही. संघाचं आहूनेयो पाहूनेयो दक्षिणेयो अंजली करणियो अनुत्तरं क्रियकेतं लोकं साता. भिक्षू संघ कसा आहे, संघ कसा आहे, आहूनेय आहे, निमंत्रण देण्याच्या लायकीचा आहे, पाहुणा म्हणून बोलवण्याच्या योग्यतेचा आहे, दान देण्याच्या पात्रतेचा आहे. आणि म्हणून आपण दान संघाला दिलं पाहिजे. अभिष्ट त्याच्यात नीट तुम्ही विचार केला पाहिजे. संघ मात्र तुम्ही समजून घेतला पाहिजे. संघ केवळ डोक्याचं मुंडन केलं, काशाय वस्त्र परिधान केलं, दिवसा घरदार सोडलं ऐक नाही म्हणून त्याला संघाचं सभासद म्हणत नाही. ऐक नाही. आणि म्हणून त्याचं ज्ञान तुम्हाला पाहिजे की जेणेकरून तुमचं दान व्यर्थ न गेलं पाहिजे. लक्षात त्याला गोंधळ 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 चालू आहे. त्या दानाबद्दल लय गोंधळ चालू आहे.
तर यासाठी आपल्याला दान कोणास द्यावं, कशासाठी द्यावं, का द्यावं, किती द्यावं, केव्हा द्यावं, याचा आपण विचार करून दान दिलं पाहिजे. संघ हा दान देण्याच्या पात्रतेच आहे, संघाच्या गुणामध्ये. मग तुम्ही संघाला तुम्ही आमिष दान देता. आता सुद्धा भोजन दान म्हणजे तुमचं जे आमिष दान आहे, या दानाचं रूपांतर धम्मदानात कसं होते हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. जे सर्वश्रेष्ठ दान बुद्धाने म्हटलंय, सप्पदानं धम्मदानं जिनाती. सर्व दानात धम्माचं दान श्रेष्ठ दान आहे. धम्माचं दान म्हणजे धम्माचा लोकांना उपदेश देणे, साधा सोपा अर्थ आहे. मग आता भिक्षू भिक्षुणी संघ धम्माचा उपदेश देतात, है की नाही? मग तुम्ही जर समजा मी मला 2-3 दिवसापासून जेवणच नाही, कोणी मला भोजन दान दिलंच नाही, लक्षात, तर त्या भुकेच्या रोगानं मी ग्रासून गेलेला, आणि रोगाने ग्रासून गेलेला माणूस रोगी किती विद्वान असला, दयावान असला तर बोलल का? बोलल का तो? बुद्ध काय म्हणतात, जगच्छा परमंग रोगा वदंती बुद्धा. भूक हा सर्वात मोठा रोग आहे. याच्यासारखं रोगच नाही तर बाकीचे कधी कधी होतात. भुकेचा रोग दिवसातून 2-3 दिवस सहज होतो, है की नाही? मग या भुकेच्या रोगाला नष्ट करण्याचं औषध काय? अन्न, भोजन दान, है की नाही? मग जर तुम्ही भिक्षू संघाला भिक्षुणी संघाला भोजन रूपी औषध दानच दिलं नाही, तर सारा तो संघ भुकेच्या रोगाने ग्रासून जाईल की नाही? कडाकड जांभळा देईल, असं कर तसं कर. मग धर्माचं दान देईल का? ते धर्माचा उपदेश देतील का? देणार नाही, है की नाही? मग अशा भुकेच्या रोगाने ग्रासलेल्या पिडलेल्या संघातील सदस्यांना तुम्ही भोजन दान दिलं, आमिष दान दिलं. ते आमिष दान त्यांनी सेवन केलं, ताजे तवानेच आहे. जसं सुजातानं सिद्धार्थ गौतमाला खिरीचं दान दिलं, कदाचित काही दिवस दिलं नसतं तर कदाचित ऐकलं ते खिरीचं दान प्राशन करून सिद्धार्थ गौतम थोडे ताजे तवाने झाले. आणि तिथून मग त्या वटवृक्षाकडून उठून अल्पसा आहार नियमित करून मग त्या रंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन बसते, ध्यान मनन चिंतन केले आणि मग ते बुद्ध झाले. आता तुम्ही भिक्षूंना आमिष दान देता, भोजन दान, आमिष दान त्या प्रत्ययाचं दान, ते सेवन करून भिक्षू भिक्षुणी संघ ताजेतवानं होतो. मग त्यांच्यामध्ये जे बल उत्पन्न झालं, भौतिक बल, त्याचा उपयोग लोकांना धम्म देशना करण्यासाठी करतात. धम्मदेशना, समजा इथं एक माणूस बसलाय, दारू पिणारा माणूस या ठिकाणी. आज तुम्ही संघाला भोजन दान दिलं, ते भोजन त्यांनी सेवन केलं, ताजे तवाने झाले, भुकेचा रोग त्यांचा मिटला, आणि त्यांनी पंचशिलेतील 5व्या शिलाचा उपदेश इथे केला. समोर दारू पिणाराच बसला माणूस, आणि तो म्हणला ऐकलं की दारूचे दुष्परिणाम ते काय. जातक कथेली कुंभ जातक कथा सांगितलेली, ते दारूचे काय दुष्परिणाम आहेत, आणि त्या माणसाने मन लावून ऐकलं, ऐकून समजून घेतलं, समजून त्यांनी दारू पिणं सोडून दिलं. लक्षात, तर त्यांनी दारू पिणं सोडून दिल्यानंतर काय होईल? दारू मध्ये त्याचा खत होतो तो वाचेल, घरात जे भांडणं होतात ते मिटतील, आणि दारू पिणारा माणूस केव्हा काय करेल काही सांगता येत नाही. दारू पिणारा माणूस प्राण्याची हिंसा करतो, प्राण्याची हिंसा करतो, बघ ते चोरी करतो, खोटेही बोलतो, आणि व्यभिचार करतो. लक्षात, दारूच्या विष्णानं ग्रासून केला माणूस, आणि त्या भंतेजीनं त्याला उपदेश केला. पंचशिलेच्या 5व्या शिलाचं महत्व समजावून सांगितलं.
दारूचे दुष्परिणाम समजावून सांगितले आणि त्या माणसानं दारू पिणं सोडून दिलं. है का नाही? मग दारू पिल्या तो काहीतरी करता, कोंबड्या काप म्हणायचा, घास म्हणायचा, तसं म्हणायचं, है का नाही? मग त्याच्यापासून त्या नशेची प्राण्याची हिंसा होत होती ती वाचेल की नाही? दारूच्या नशेत तो भिडक्यावर होतो, त्याला काही समजायचं, माय होय की बहीण होय की पोरगी होय की काय काय, अनेक उदाहरणं आपण पाहतो. तो खोटे खूप बोलतो, फार खोटं बोलतो तो. आम्ही खेड्यात राहतो, माहित आहे की बायकोच्या पायात होतो त्याच्या कधी अनेक तुमच्या अनेकक्षा. तर जर तुम्ही भिक्षू संघाला हे 4 तत्त्याचं दान दिलं, त्या 4 तत्ते दानाचा योग्य उपयोग करून भिक्षुणी लोकांना धम्मदान दिला, तर ते तुम्ही जे धम्मदान भिक्षू संघ देतो त्यांचा दाना तुमचा मोठा हिस्सा असतो. लक्ष म्हणजे तुमच्या आम्ही दानात रूपांतर जीवदानातही होते, धन दानातही होते, इज्जतच्या दानातही होते, दीर्घायुष्याच्या दानातही होते, आणि त्याचं पुण्य मग दायकाला लागत असते. तर इतकं मोठं महत्व संघाला उपासक उपासिकांनी दिलेल्या 4 प्रत्ययाचं दानाचं महत्व आहे. मुंद्याचं असतं, पण ते दान श्रद्धेने तुमच्याकडून जे येते त्याचा योग्य उपयोग सुद्धा भिक्षूंनी केला पाहिजे. लक्षात नाही तर फार अवघड का. भगवान बुद्धाने एका ठिकाणी भिक्षूला आदेश दिला, मोठ्या श्रद्धेने लोक आपल्या सम्यक अजिवेचीतून दान देतात, त्या दानाचा योग्य उपयोग केला नाही तर लोखंडाचा तप्त रस पिल्यानंतर ज्या वेदना होतात तशा तुम्हाला वेदना होतील. लोखंडाचा रस घिसडी असेल, लोखंड तपत लाल पाणी सुटतं लोखंड, ते पिल्यानंतर ज्या वेदना होतात तशा तुम्हाला वेदना होतील. हा भगवान बुद्धांनी संघाला दिलेला आदेश आहे. आणि म्हणून उपासक उपासिकांनी सुद्धा दानासंबंधी भिक्षुणी सुद्धा दानाच्या महत्व समजून घेऊन दान कर्म करण्याचा प्रयत्न केला. तर अशा तऱ्हेनं भगवान बुद्ध क्रमाने अगदी सुरुवाला श्रद्धा म्हणजे काय, दान म्हणजे काय, कुशल कर्म काय, अकुशल कर्म काय, कुशल कर्मानं कोणती गती प्राप्त होते, अकुशल कर्मानं कोणती गती प्राप्त होते, हा प्राथमिक उपदेश दिल्यानंतर जेव्हा लोकांची मानसिक अवस्था आता गंभीर उपदेश ऐकण्यासाठी बनलेली आहे, अशी जेव्हा भगवंताची शाश्वत होईल मग त्यांना ते गंभीर उपदेश द्यायचे. 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, है की नाही. आपण अगदी सुरुवातीला अशा प्रकारचा सामान्य लोकांना उपदेश द्यायला, नाहीतर मला पाठ आहे प्रत्यक्ष समुत्पाद सिद्धांत, याला काहीच श्रद्धाही माहित नाही, हृदय माहित नाही, काहीच नाही, मानवू लागलो. ऐक नाही, मनातल्या मनात लोक काय बडबड असे म्हणतात, काय बडबड चालते भिक्षू बनतेची काय त्यांना माहितच नाही ना काय. ऐक नाही, तर अशा तऱ्हेनं धम्म प्रचार करताना, धम्म श्रवण करताना आपण प्राचीन कशी आपण काळजी घेण्याचा प्रयत्न केला. अगदी सुरुवातीला आपण श्रद्धेचं महत्व समजून घ्या. श्रद्धेचे श्रद्धास्थान कोणतं आहे हे समजून घ्या. इहलोकी आणि परलोकी बुद्ध धम्म संघ हे 3 सर्वश्रेष्ठ श्रद्धा ठेवण्याचे 3 श्रद्धास्थान आहे. हे 3 शरण स्थान आहेत, हे 3 पूजा स्थान आहेत. आणि म्हणून माणसाने, प्रत्येक माणसाने बघ, दीक्षित बौद्धानीच नाही, माणसाने अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढिवाद, परंपरा, ग्रंथ स्वतः प्रमाण मानणे याला सोडून देऊन आपले श्रेष्ठ श्रद्धास्थान कोणते हे प्रत्येक माणसाने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक माणसाने बघ, दीक्षित बौद्धानीच नाही ते का दुसरं श्रद्धास्थानच नाही कोणतं संसारामध्ये की माणसानं त्याच्यावर श्रद्धा ठेवल्यानंतर
आपलं कल्याण, आपलं हित होईल. असं का श्रद्धेचं जीवनात खूप महत्व आहे. श्रद्धेचं महत्व सांगताना नाक्षर बनतेने मिलिंद राजालाच ऐकलं. श्रद्धेचे लक्षण काय? श्रद्धेनी महत्वाकांक्षा वाढते. काय वाढते? महत्वाकांक्षा. आणि श्रद्धेनी माणसाचं मन प्रसन्न होते. हे का नाही? श्रद्धेनी महत्वाकांक्षा वाढते. मग जसं आपले श्रद्धास्थान असेल तशीच आपली महत्वाकांक्षा वाढेल की नाही? जसं आपलं श्रद्धास्थान असेल तशीच महत्वाकांक्षा वाढेल की नाही? मग ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो माणूस प्रयत्न करेल आणि प्रयत्नाची त्याची ती महत्वाकांक्षा पूर्ण झाली त्याला समाधान वाटेल, त्याच्या मनाला प्रसन्नता वाटेल. हे की नाही? म्हणून सर्व मनुष्य प्राण्यांचं श्रद्धास्थान बुद्ध आहे, धम्म आणि संघ आहे. यासाठी प्रत्येक माणसाने बुद्ध समजून घेतला पाहिजे. बुद्ध सामान्याला काहीच माहित नाही बुद्ध म्हणजे काय. कोणी म्हणतात देव आहे, कोणी म्हणते अवतार आहे, कोणी म्हणते ते त्या दीक्षित बौद्धाच ते आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाला बुद्ध समजलं पाहिजे. बुद्धाशिवाय काही संसारात नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. म्हणून बुद्ध काय आहे पहिल्यांदा प्रत्येक माणसाला आपण समजून दिलं पाहिजे आणि प्रत्येक माणसाने समजून दिलं पाहिजे. हे धम्म परिषद चालू आहे. ज्यांना बुद्ध समजला नाही, ज्याने धम्म समजला नाही, ते काय म्हणतात? ते आपल्या नावावर म्हणतात की त्या बौद्ध लोकांची धम्म परिषद. आता बौद्ध तरी समजलं का बौद्ध कोणाला म्हणतात? बुद्धही समजला नाही, धम्मही समजला नाही, संघही समजला नाही आणि बौद्ध उपासक उपासिका पुन्हा म्हणतात तेही समजलं. गोंधळ गोंधळ गोंधळच आहे. बुद्धाशिवाय काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. एक क्षण जरी बुद्ध आपल्या मनातून गेला तर दुसऱ्या क्षणाला माणसाचा नाश झाल्याशिवाय होत नाही. तर कोणी माणूसाचं म्हण, कोणत्या धर्माचा, पंथाचा, संप्रदायाचा, जातीचा, देशाचा, विदेशातला, बुद्ध मनातून एक सेकंद गेला तर मग बुद्ध काय बुद्ध? सचित्त परियोदपनं घेतन बुद्धान शासन. सचित्त स्वतःच्या चित्ताची शुद्धी करणे, स्वतःच्या मनावर संयम ठेवणे, स्वतःच्या मनावर ताबा ठेवणे, स्वतःच्या मनाला जिंकणे, स्वतःच्या मनात दमन करणे ही बुद्धाची शिकवणूक आहे. मन कसं आहे? किती चंचल आहे. एका क्षणात धुंडून येते सर्व. तुम्ही तुमचाच विचार करा. स्थिरपणे एखाद्याचं एक सेकंदही नसते. धर्मदेशना ऐकताना तिकडे नाही, तिकडे जाते, इकडे जाते, मग तिकडे होते. वाटते आपण पुढे बसलोच काही काही घरात जाते, काही खाजवण्यात जाते, काही कशात जाते. तर अशा हा चंचल अस्थिर मनावर ताबा ठेवणे, त्याला जिंकणे, त्याचं दमन करणे ही बुद्धाची शिकवणूक आहे. का सर्व व्यवहाराचं उगमस्थान माणसाचं मन आहे. मन सर्व व्यवहाराचं, चांगल्या काम असो, वाईट काम असो, चांगले विचार असो, वाईट विचार असो, हे कुठे उत्पन्न होतात? मनात उत्पन्न होतात. आणि मग ते मन बाकीच्या इंद्रियाला आदेश देते. बाकीचे इंद्रिय आहेत ना, डोळे आहेत, नाक आहे, जीभ आहे, कान आहे, शरीर आहे, याला आदेश मन देते. मग बाकीचे इंद्रिय क्रियाशील बनतात, मग ते काम करतात. म्हणून बुद्ध म्हणतात, जो मनुष्य वाईट मनाने बोलतो, वाईट मनाने कृत्य करतो, त्याच्या पाठीमागे दुःख तसं लागते की बैलगाडीला जुंपलेल्या बैलाच्या पायाचा पाटला त्या गाडीचे चाक करतात. भगवंतांनी किती साधे उदाहरण दिले. गाडी आपण पाहिली की नाही, गाडी चाक, बैल पुढे चाक मार, बैल पुढे चाक मार. तसं जो मनुष्य वाईट मनानं बोलतो, वाईट मनाने कृत्य करतो, त्याच्या पाठीमागे सारखं दुःख लागतं, जन्मांतर. पुढे बुद्ध म्हणतात, जो मनुष्य चांगल्या मनानं बोलतो, चांगल्या मनानं काम करतो,
त्याच्यासोबत सुख तसं असते जशी की माणसाची सावली आपल्याला सोडते का? अंधारात जा, पाण्यात जा, कुठे जा, देशात जा, परदेशात जा, बचतगटात जा, सावली सोबतच असते. तसं जर आपण आपल्या मनानं चांगलं काम केलं, चांगले बोललो, चांगलं कृत्य केलं तर सदैव माणसाच्या सोबत सावलीसारखे सुख राहते. मग तुम्हाला सुख पाहिजे असेल मग काय करा? नेहमी चांगल्या मनानं कृत्य करा, चांगल्या मनानं बोला, चांगल्या मनानं वागा. यासाठी मन समजून घ्या पाहिजे. मन काय कोणाला समजता? मन काय 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 ऐकलं? कारण ते सर्व व्यवहारात उगमस्थानच आहे मन. आणि म्हणून त्यासाठी आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा धर्माची देशना श्रद्धेने ऐकायचं. श्रद्धा फार महत्वाची. श्रद्धा बल आहे, बल. ते श्रद्धा आहे माणसाच्या मनात टाकली काहीच नाही म्हणत. तर मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. ऐकली 3 वेळ मी सावनातला पैदल गेलो. 8वी 9वी 10वीत असताना काय होतं माझ्याजवळ? काहीच नव्हतं. हाफ पॅन्ट होती. धम्मपद पुस्तक अंकुश गुरुजींनी लिहिलेले एक पुस्तक होतं माझं बौद्ध नाटक. 5ही पैसे नव्हते माझ्यावर. फक्त श्रद्धेचं बळ होतं. बाकी काय मला काही तसं नव्हते. ते त्या रेल्वेचा पट्टा फिटा फिटा काय नाही. पुस्तकात पाहिजे तर मूलदंड कुठे बिहारच मला दिसायचं. हे तुमची अवस्था तशीच होते जर तुम्हाला श्रद्धा समजली. हे भानगडी काय श्रद्धेच्यात होत्या. ह्या भानगडी, या भानगडी, त्या सत्यपालच्या भानगडी अलग. श्रद्धा एका भिक्षूबद्दल श्रद्धा. लहानपणी 5व्या वर्गात भिक्षूबद्दल श्रद्धा. मग नकला करायची. भिक्षू कोणीकडे गेले तर मग असंच घालायचं, असंच करायचं, तसंच करायचं. ऐक. आणि त्या श्रद्धेतून महत्वाकांक्षा उत्पन्न झाली. मग भिक्षू झालो पाहिजे. आणि त्या महत्वाकांक्षेला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तर ते भिक्षू झाले. साधी सुधी भिक्षू नाही, विद्वान भिक्षू आहे ते सर्व दृष्टीने. ऐक ना, इतकं माणसाच्या जीवनात श्रद्धेला महत्व आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या श्रद्धास्थान बुद्ध मानलं पाहिजे. आता अन्य मताच्या माणसाला वाटेल की आम्ही काय बौद्ध धर्मी नाही, मग बुद्धाला श्रद्धास्थान कसं मानायचं? तर त्यासाठी बुद्ध समजून घेतला पाहिजे. बुद्ध हा परमेश्वर नाही, ना परमात्मा नाही, ना बुद्धा देव नाही, आणि बुद्ध माणूस आहे, आणि बुद्ध राक्षस आहे. बुद्ध काय बुद्ध? दुःख मुक्तीचा मार्ग. ऐकले? दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग, सुख शांतीचा मार्ग म्हणजे बुद्ध. आणि तो म्हणजे अष्टांगिक मार्ग. संक्षिप्त म्हणजे शील समाधी प्रज्ञा. शीलला बुद्ध म्हणतात, समाधीला बुद्ध म्हणतात, प्रज्ञेला बुद्ध म्हणतात. म्हणून प्रत्येक माणसाने ते सोडून द्यायचे. ते शील समाधी प्रज्ञा हा बुद्ध आहे. शील समाधी प्रज्ञा हा धम्म आहे. शील समाधी प्रज्ञा हा सांगाय याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवा. मग ती श्रद्धा ठेवली शीलरूपी बुद्धावर, की तुमची महत्वाकांक्षा कशी वाढेल? मी शीलवान झालो पाहिजे. महत्वाकांक्षा मी शीलवान झालो पाहिजे. मग शीलवान झालो पाहिजे ही महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मग काय करा? शील काहाला म्हणतात? शील कसं असते इकडे याचा अभ्यास करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. शील कोणाला माहित असते? शीलाचा उपदेश कोण करतात? त्यांना तुम्ही शोधाल. ते शोधल्यानंतर भिक्षू संघाचं स्मरण होईल. भिक्षूंना धम्म माहित आहे, शील माहित आहे, समाधी माहित नाही, माहित आहे, प्रज्ञा माहित आहे. मग तुमची श्रद्धा भिक्षू संघावर होईल. आणि तुमच्या श्रद्धेच्या पोटी मग भिक्षू संघ मन लावून तुम्हाला शील काय, समाधी काय, प्रज्ञा काय सांगेल. आणि मन लावून तुम्ही ऐकून त्याप्रमाणे वागल्यानंतर मग तुमच्या मनाला शांती, सुख, समाधान करेल. आणि म्हणून जेव्हा आपला धम्मदेशना ऐकण्याची संधी मिळेल तेव्हा तो पहिल्यांदा तुम्ही श्रद्धावान बना. आणि बुद्ध धम्म संघ हे तुमचे श्रद्धा स्थान ठेवा. अशा तऱ्हे
पहिला उपासक उपासकाचा आचरण धर्मात श्रद्धा, आणि त्याच्यानंतर मग बाकीचं ग्रस्त जीवनाचे जे कर्तव्य आहे ते पार पडण्याचा प्रयत्न करायचा. हा धर्म अथांग महासागरासारखा आहे, ऐकले. पण अथांग महासागरातलं पाणी, त्याची चव कशी आहे हे पिण्यासाठी सर्वच पाणी घ्यावं लागत नाही. समुद्राच्या कोणत्याही भागातला एक थेंब जर जिभेवर ठेवला तर त्याची चव समजते, खारट पाणी आहे. तसं भगवंतानी दिलेला धम्म आणि विनय अथांग महासागरात जरी असला तर एक बुद्ध वचन जर समजून घेतलं आणि ते प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये आणलं तर ह्या संपूर्ण धम्मोपी महासागराची चव कशी आहे आपल्याला समजेल. आणि म्हणूनच भगवान बुद्धाला आनंदाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बुद्ध म्हणाले, आनंदाने प्रश्न विचारला बुद्धाला की भगवान, तुम्ही तुमच्या अगोदर झालेल्या सारा बुद्धाचा इतिहास सांगितला. तुमच्या अगोदर झालेले बुद्ध, त्याचे नावं सांगलेत, त्यांचे ग्रस्त जीवनातले आई वडील सांगतेत, त्यांचे संबोधीचे ठिकाणं सांगतेत, महापरिनिर्वाणाचे ठिकाणं सांगतेत, त्यांचे पटशिष्याची नावं सांगते. पण प्रत्येक बुद्धाचं शासन काय होतं, प्रत्येक बुद्धाची शिकवणूक काय होती ही नाही सांगितलं. तो सिद्धार्थ गौतम बुद्धाने सांगितलं, सप्प पापस्स करणं कुसलच उपसंपदा सचित परियो दपनं एतं बुद्धान सांगितलं. केवळ सिद्धार्थ गौतम बुद्धाची शिकवणूक नाही, त्यांच्या अगोदर जे बुद्ध झाले त्या सर्व बुद्धाची, भविष्यात जे बुद्ध होते त्या बुद्धाची शिकवणूक एकच असेल. बुद्धाचं सप्प पापस्स अकरणं, कोणत्याही प्रकारचं माणसाने पाप करू नये. कायेनं वाचेनं मनानं कोणत्याही प्रकारचं पाप करू नये. काया वाचा मनाने नेहमी कुशल कर्म करावं आणि आपल्या मनाला शुद्ध करावं, हे बुद्धाचं शासन आहे, ही बुद्धाची शिकवणूक आहे. एकच हे बुद्ध वचन संपूर्ण समजून तुम्ही घेतलं ना, संपूर्ण समजून संपूर्ण तुम्हाला धर्म समाना एकाच वचनात, सप्प पापस्स करतात. काया वाचा मनाने कोणत्याही प्रकारचं माणसाने पाप करू नये. काया वाचा मनाने पुण्य कर्म करावं. मग कायेचं पाप कोणतं, वाचेचं पाप कोणतं, मनाचं पाप कोणतं हे समजून घ्यायचं. मग कायेचं कुशल कर्म कोणतं, कायेचं वाचेचं कुशल कर्म कोणतं, मनाचं कुशल कर्म कोणतं हे समजून घ्यावं. आणि त्या कुशल आणि अकुशल कर्मापासून गती कोणती मिळते हे समजून घ्यावं. आणि त्याप्रमाणे आपण वागलो तर आपल्या जीवनात सुख शांती समाधान. आणि म्हणून पहिला प्रथम तुम्ही श्रद्धावान बना, लक्षात. पहिली गोष्ट. त्याच्यानंतर धम्मदेशना ऐकताना श्रद्धेने स्मृती जागृत ठेवून एकाग्र चित्ताने धम्मदेशना ऐकण्याची सवय लावून घ्या. लक्षात. या प्रसंगी तुम्हाला कोणतं तत्वज्ञान सांगणार नाही, काही नाही सांगणार, फक्त एकच सांगतो तुम्हाला की जेव्हा तुम्ही एकांतवासात असाल, एकांतवासामध्ये एकटेच असाल. भगवान बुद्धाने भिक्षू संघाला धजक सूत्रामध्ये उपदेश केलेला आहे. भिक्षुनो, जेव्हा तुम्ही वृक्षाखाली असाल, झाडाखाली, जंगलात असाल, शून्याच्या गुहामध्ये असाल, तेव्हा जर तुम्ही भयभीत झाला, तुम्हाला भीती वाटली, भयाने तुमच्या अंगावर रोमांच काटे उत्पन्न झाले, होतात की नाही भयाने, ऐक नाही, थरथर कापते माणूस, भीती होते एकटा असल्यानंतर, ऐक नाही. तेव्हा बुद्ध म्हणतात, तेव्हा काय करा, त्या भयातून मुक्त होण्यासाठी, भयाने तुमच्या अंगावर निर्माण झालेले रोमांच काटे नष्ट करण्यासाठी बुद्ध म्हणते काय करा, बुद्ध आणि स्मृती करा. काय करा, बुद्ध आणि स्मृती, बुद्धाच्या गुणाचं स्मरण. इतपिसो भगवान समास बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाते. हे बुद्धाचे गुण आहेत. या बुद्धाच्या गुणाचं स्मरण करा. केवळ पाठ करून जमत नाही. तुम्हाला पाठ आहे, गोड आवाजातही म्हणता,
पण काय म्हणले आपल्याला समजत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात अर्थ समजून घेता शेकडो गाथा पाठ करण्यापेक्षा अर्थ समजून घेऊन एकच गाथा पाठ करून त्याप्रमाणे आचरण करणं हे माणसाच्या कल्याणाचं आहे. म्हणून दररोज तुम्ही जी वंदना म्हणता किरात त्याचा अर्थ समजून घ्या. का बुद्धान स्मृती म्हणजे बुद्धाच्या गुणाचं स्मरण मनन चिंतन जर तुम्ही केलं तुम्हाला भीती वाटणार नाही. बिलकुल भीती वाटणार नाही. भीती आमचे उदाहरण देतो. आम्ही त्या गावात आल्यानंतर त्या वस्तीमध्ये जुनं विठ्ठल मंदिर होत. धर्मांतर केल्यानंतर त्या लोकांनी विठ्ठलाची मूर्ती काढली आणि त्यात बुद्धाची ठेवून. ते ठिकाण असं होतं संध्याकाळची 5 वाजली की त्या ठिकाणी गड्याची जायची ताकद नव्हती. भूत आहे म्हणत त्याचं भूत. त्याचं बाज टाकून कोणाला झोपता येत नव्हतं. असं ते भयानक ठिकाण होत. त्या ठिकाणी मी राहिलो. ऐक ना, त्या ठिकाणी मी राहिल्यानंतर जवळ लागून एक खोली होती. त्या खोलीत मी राहायचा आणि यांना त्या खोलीत त्या बियाला झोपवायला लावायचं. 6वी असतील तो वाटते. त्यांच्यासोबत 2 उपासिका. ऐक ना, मधात जिथं 5 वाजल्यानंतर गड्याची जायची ताकद नव्हती. बाजवर झोपायची ताकद उलटून टाकते म्हणे बाज भूत असं ठिकाण होतं. आणि तिथंही राहत मधात कवाड लावून जात. रात्रभर मी बाहेर हिंडो. ऐक ना, बाहेर हिंडो पाहिजे. कधी यायला भूत दिसत नाही, भूत लागले नाही आणि आपली टाकलेली बाजू कोणी उलटून टाकली. अरे बुद्धाने संपूर्ण विश्व जिंकलं ना. बुद्धानं मैत्रीच्या भावनेनं विश्व जिंकलं. मैत्रीची भावना साप युंचू भेद प्रेत पाणी पृथ्वी पाणी काय असे नसेल त्याच्यावर मैत्रीची भावना. मग आता आपल्याला भूत लागेल का बुद्धाने स्मृती केलं. मी कित्येक भूत पाहण्याचा प्रयत्न केला. शिकत असताना भिक्षू झालो नव्हतो. एकही दिसत नाही भूत. लय प्रयत्न केला भूत पाहिजे तर भूत आहे म्हणून. भजे घेऊन गेलो, मटणही घेऊन गेलो, अमावस्येला गेलो, पौर्णिमेला गेलो. मला काही भूत दिसत नाही. भिक्षू होण्याच्या अगोदरच्या गोष्टी त्या मुळाला असताना मी रात्रीच्या 10 वाजेपर्यंत विहार जाऊ आणि मग मसनवट्यात जाऊन बसतो. त्या मसनवट्यात दिवसा ते माती पाहू आणि रात्रभर मातीवर बस. काहीच आता भूत येईल तेव्हा भूत येईल. अरे भूत जे माणसं बुद्धान स्मृती करतात त्याची सेवा करतात. सेवा लक्षात सेवा करतात त्याची. भूत प्रेत यक्ष काय असे नसते. आणि म्हणून तुम्हाला सर्व भयातून मुक्त व्हायचं असेल तर सदैव बुद्धान स्मृती करा. बुद्धाच्या गुणाचं स्मरण करा. इतिपिसो भगवान समास बुद्धो विचारण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. आता पाणीमध्ये बुद्धाचे गुण आहेत ते आपल्या भाषेमध्ये तुम्ही पाठ करा. आपल्या भाषेमध्ये समजून घ्या. इथे पिसो भगवान असे ते भगवान. भगवान म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. तुम्हाला काही समज नाही. तुम्ही बुद्धाला भगवानच म्हणता, देवच म्हणतात. आमचा देव म्हणतात. नवसर करतात. बुद्धाला नवसर करणं चालू आहे. बुद्ध समजलंच नाही ना. बुद्ध त्यांच्या काय गोष्ट. बुद्धाला नवसर करणं चालू आहे. कायचे नवसर कशाचे नवसर. म्हणून या बुद्धाच्या गुणाला समजून घ्या. इथे पिसो भगवान असे ते भगवान. आणि भगवान म्हणजे काय मग समजून घ्या. भगवान अनेक आहेत ना. ते भगवान ते भगवान ते भगवान ते भगवान. भगवंताचा संक्षिप्त अर्थ होत आहे भग म्हणजे भग्न, वाण म्हणजे तृष्णा. ज्यांच्या कामतृष्णा भवतृष्णा विभव तृष्णा भग्न झाल्या नष्ट केल्या त्याला भगवान म्हणतात. मग त्याला भगवान म्हणतात. मग हे कामतृष्णा भवतृष्णा विभव तृष्णा भंग करण्याचा मार्ग कोणता आहे ते तुम्हाला समजून घ्यावा लागेल. आणि तो मार्ग आहे मग अष्टांगिक मार्ग. ऐक ना, मग त्या अष्टांगिक मार्गाचं मनन चिंतन करायचं. ऐक ना, अशा तऱ्हेनं प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे भयातून, शोकातून, दुःखातून, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल तर त्याने सदैव बुद्धान स्मृती केली पाहिजे.
बुद्धाच्या गुणाचं स्मरण केलं पाहिजे. हे बुद्ध नाही बरं, हे बुद्ध नाही, ऐक ना. बुद्धाचे गुण इथे पीसो भगवा असे ते भगवान. मग भगवान म्हणजे काय याचा अर्थ समजून घेतला आणि ते भगवान अर्थ समजून घेतला तर ते गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते गुण म्हणजे शील समाधी. जपीसो भगवा अरहं. अरहं म्हणजे का? अनंत. बुद्धाचा गुण कोणता? अरहं. अनंत होते. म्हणजे अनंत म्हणजे काय याचा अर्थ समजून घ्यावा लागेल आणि त्या अनंताचा अर्थ समजून घेऊन आपल्याला त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न. समासंबुद्ध. समासंबुद्ध म्हणजे काय? समासंबुद्ध कोणाला म्हणतात याचा अर्थ समजतात. विचार संपन्न विद्या आणि आचरणानं युक्त होते. कोणत्या विद्या होत्या? ते विद्या कोणत्या होत्या याचा अभ्यास करते. सुगतो. सुंदर गती प्राप्त. सुगती म्हणजे काय याचा अभ्यास करतो. लोकभीतू म्हणजे लोकांचं रष्ट समजून घेणार होतं. लोकांचं रष्ट म्हणजे काय? अशा तऱ्हेने बुद्धाने भिक्षू संघाला एकदा उपदेश देताना उपदेश केला. भिक्षूनो, जेव्हा तुम्ही एखाद्या वृक्षाखाली अरण्यामध्ये शून्य घरामध्ये तुम्ही राहा आणि त्यावेळेला जर तुम्ही भयभीत झाला, तुम्हाला भीती वाटली, भयाने थरथर कापू लागला, तेव्हा बुद्धाने स्मृती करा. लक्षात. बुद्ध म्हणता भिक्षू, तुम्हाला बुद्धाने स्मृती करायची नसेल तर धम्माने स्मृती करा. एखादा माणूस म्हणेल मला खूप भीती वाटतो पण मी काही बौद्ध नाही, बुद्धाचे गुण कसे काढू? बुद्धाने त्याला उपाय सांगला, बुद्धाने स्मृती करायची नसेल तर धम्माने स्मृती कर. पण तू भयमुक्त तू. धम्माने स्मृती म्हणजे धम्माच्या गुणाचं स्मरण. स्वाखातो भगवता धम्मो तन्निटिको अकाटिको यही पसिको ओपनायको पच्चतन वेदितब्बो वियुगिती. हे त्या धम्माचे गुण आहेत. त्या धम्म तिरत्नवंदनेमध्ये याचा अर्थ समजून घ्या आणि याचा अर्थ समजून घेऊन सदैव धम्माने स्मृती करा. एखाद्याला वाटत असेल मी काय बौद्ध धर्मी नाही, मी धम्माचं स्मरण करणार आहे. बुद्ध म्हणतात त्यांनी संघाने स्मृती करायची. संघाने स्मृती. आता संघाने स्मृती करायची तर संघ म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे. भिक्खू संघ आहे का त्याच्यात? आहे का? मग अन्य मताच्या माणसाने नीट लक्षात घेतलं पाहिजे. संघ म्हणजे डोक्याचं मुंडून केलेला काशाय वस्त्र झालेलं याला संघ म्हणतात का? संघाचे जे गुण आहेत ते संघाचे गुण जर आपण आणले तर श्वेत वस्त्रधारी माणूस सुद्धा संघाचा सदस्य आहे असं म्हणताय. हे संघाचे गुण काय? संघाचे गुण आहे सुपटिपनो भगवतो सावक संघो, उरुपटिपनो भगवतो सावक संघो, न्यायपटिपनो भगवतो सावक संघो, साविकीपटिपनो भगवतो सावक संघो, यदिदं चत्तारि पुरुष युगानि अट्टपुरुष पुगला एस भगवतो सावक संघो, आहुनयो पाहुनयो दक्षिणयो अंजनी करण्यो अनुत्तरं पुण्यकेतन लोक साथ. हे संघाचे गुण आहेत. या संघाच्या गुणाचा अर्थ समजून आपण त्या संघाच्या गुणाचं स्मरण केलं तर आपण भयमुक्त होऊ शकतो. बिलकुल भीती वाटत नाही. भीती वाटत नाही, थरकाप येत नाही, काहीच येत नाही. काय कालची मुलाचा तरुण मुलगा आहे, त्याचं लग्नही झालं नाही. 1 महिन्याच्या अगोदर त्याची आई मिळाली. बेचैन झाला तो. असंच काल 1 महिन्यापासून. आता काल मला सांगितलं त्याचा भाऊ आमच्या स्कूल शाळेचा ड्रायव्हर आहे. दोघे भाऊ त्याचे माऊस भाऊ. त्यांनी मला सांगितलं असं असा हो, याला उद्या दवाखान्यात येतो. रात्री त्याच्या घरी गेलो. मला पहिल्यांदा करा खाणं पिणं सोडलं, सगळं सोडलं, काहीच नाही. तरुण मुलगा, लग्न झालं नाही. आता मी ओळखलं याला काही शाळेत नाही मानसिक रोग असला पाहिजे. आणि मग मानसिक रोग असल्यानंतर तो त्याला म्हणलं बा पुढे बस आणि पलतान पाट्यात 1-2 सूत मी म्हणत आहे ऐकले. आणि त्या पलतान पाट्याच्या सुताचं मत तो समजावून सांगतो. ऐकलं आणि सांगितलं बिलकुल तू आतला काहीच होत नाही, चांगलं जेवण कर, तू झोप. आणि तू चांगलं जेवण करून चांगला झोपला नाही, तोंड वाजवून बंद केलं, तो ढोंग आहे मी समजत म्हणलं.
पहाटे गेलो तो मस्त कडकड उठला, दात घासून लागला. रात्री जोडलो कोणी बनतीची, रातभर बरा झोपला. बुद्धाचे गुण काय साधे गुण आहेत का? आता बुद्धाचे गुण म्हणजे चालताना, बोलताना, उठताना, बसताना, खाताना, हाकताना, मुक्ताना पाहिजे बुद्धाचे गुण सोबत. आलं तुमच्या हे कसे बुद्धाचे गुण? मुक्त लघवी करताना कसं म्हणा, इथे पिसो भगवान. लघवी करताना ते बुद्धाचे गुण म्हणायचे नाही, लघवी करताना कायेन स्तुती करायची. कायेन स्तुती. भगवंताने जो धम्माचा उपदेश दिला की आपल्या शरीरानं जे जे करीत असू त्या त्या कायिक कृत्याच्या ठिकाणी स्मृती जातो मनाची एकाग्रता करणे. काही बुद्धाने सारं शिकवलं. लघवी कशी करा, संडासला कसं बसावं, जेवावं कसं, घास केवढा बनवावा, त्याच्यासोबत वरण कसं घ्यावं, तोंडात घास कसा टाकावा, नाही कोण चावावा कसा, चावल्यानंतर गिरावा कसा, सार बुद्धाने शिकवलेलं आहे. का बौद्ध धर्म मानव धर्म आहे ना, माणसाचा धर्म. आपण आपल्या लेकर कसे खावलं काय म्हणतो, अरे माणसासारखं खायना, बसून खायना, ढोरासारखं काला खायला, है का नाही? हे सर्व त्या 4 स्मृती प्रस्थानामध्ये आहे. त्याच्यामध्ये पहिली कायेन स्मृती. आपण कायेनं जे जे करतो त्या काही कृत्याच्या ठिकाणी आपली स्मृती पाहिजे. कायेनं आपण जे जे करतो त्याच्या ठिकाणी, त्याच्यात धम्मान स्मृती. धम्मान म्हणजे धम्म. आपल्या मनामध्ये कोणता धम्म उत्पन्न झाला, काय झालं याचं खूप ज्ञान आपल्याला द्यायला पाहिजे. याच्याशिवाय आपल्या व्यवहाराची सुद्धा शोधत नाही. का बौद्ध धर्म व्यावहारिक आणि पारमार्थिक सुखाचा मार्ग आहे, लौकिक आणि लोकोत्तर सुखाचा मार्ग आहे. त्यासाठी एकच उपाय आहे, जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपण धर्माचं ज्ञान घेतलं पाहिजे. धर्माचं ज्ञान तेव्हा तेव्हा आपण धर्माचं ज्ञान घेतलं पाहिजे. याच्याशिवाय माणूस माणसाचे जीवन जगू शकत नाही. चालताना कसं चालावं, बसताना कसं बसावं, झोपताना कसं झोपावं, खाताना कसे जे जे आपण करत असतो त्या त्या ठिकाणी स्मृती जागृत करून ते काम केलं की ते काम यशस्वी होत असते. याला बुद्ध म्हणतात. आणि हे काही वर्षातून एकदा धम्म परिषद घेऊन काही भागणार नाही, है का? जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळत असेल तेव्हा जेव्हा आपण विहारात जायचं. ज्यांना धर्माचं ज्ञान असेल की ज्यांना लिहिता वाचता येत असेल त्यांनी धर्मग्रंथ वाचून अडाण्या अनपढ लोकांना धर्म समजून सांगायचं. त्याच्यात लोक महान पुण्य याच्यात राहतात. त्याचे धर्माचं दान आहे की नाही, लोकांना धर्म समजून वाचून दाखवणं आहे की नाही. केवळ एका वर्षाला धम्मपरिषद घेतली म्हणजे धर्माचं ज्ञान होईल असं सांगता येत नाही. दररोज आपण सकाळ संध्याकाळ विहारात गेलं पाहिजे. त्रिशणाचं पंचशील ग्रहण केलं पाहिजे. पंचशिलेचा अर्थ जाणून त्याप्रमाणे वाटले पाहिजे. उपोषणाच्या दिवशी उपोषक व्रत ग्रहण केलं पाहिजे. उपोषक व्रताचं पालन केलं पाहिजे. उपोषक व्रतात आमच्या इथे एक उपासिका आली होती आलं आणि ते म्हणे म्हणते आज मला उपोषक आहे, अष्टशील द्या म्हणे. संध्याकाळची वेळ अष्टशीलला गेलं, अष्टशील देऊन गप्प पोळी संघ खाऊच नाही. आता कसं म्हणून तिला काहीच म्हणलं नाही त्यावेळेला, काहीच म्हणलं नाही तिला. म्हणजे अष्टशील मध्ये काय करायचं, विकार भोजना वेळ मनीषी कापदन समाधी. दिवसाच्या मध्याच्या नंतर भोजन द्यायचे. तर तिला काय म्हणा अन्वयश्ला जवान 3 महिन्यापासून उपोषण व्रताचं पालन चालू वर्षावासा रात्री ऐकी नाही. म्हणजे तुमचाही काही दोष नाही, धम्माचा प्रचार आणि प्रसार आहे का नाही. आता काही उपासिका म्हणतात भंतीजी आमचा वर्षावास चालू आहे म्हणतात. ठीक आहे, वर्षावासा मग 3 महिने बघून घ्या यांचा उपोषण व्रतात पालन काय, पण त्याला धम्माचं ज्ञान पाहिजे. वर्षावास कोणाला म्हणतात, वर्षावास कोण केला पाहिजे, वर्षावास काय करायचं असते, भिक्षूचं कर्तव्य काय, उपासिका कर्तव्य काय, यासाठी आपल्याला धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक खेड्यामध्ये मग ते दीक्षित बौद्ध असो किंवा दीक्षित बौद्ध नसो त्या ठिकाणी प्रशिक्षित विनयधारी, शिलवान, दयाळू
प्रयत्नशील एक प्रचारक पाहिजे. प्रत्येक गावामध्ये पाहिजे, प्रत्येक गावामध्ये. तिथं बौद्ध नसला तर माणसं असतात ना, का माणसाचं धर्म आहे. तर असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही धर्माचा प्रचार. ते आपल्या सणासुदी सारखे आहेत. वर्षातून एकदा धर्म परिषद घ्या, असं घ्या, मग नामकरण करा, वाक्य करा, तसं करा, तसं करा, तसं करा. याच्याने काही धर्माचा प्रचार कसा होणार नाही. म्हणून काय तर आमच्या भिक्षुणी संघाने सुद्धा काही ते विधायक काम, मोठी मोठी विहार बांधायचं कामात. मी फसलो तिथं. सध्या मी कधी विचार करतो, मी सध्या ग्रस्तही नाही, भिक्षुही नाही. फसलो तिथं. आता भिक्षुनं कुठं राहायला पाहिजे याचे विनय, कुठं राहायला पाहिजे नाही, कुठं राहायला पाहिजे भिक्षुनं. आणि म्हणून मी भिक्षा घेतला तर त्या गाव सोडून 1 किलोमीटर टेकडीवर राहिलो होतो 1 वर्ष. झोपड्या बांधून तिथं तिथं जायचा, सकाळ त्याला खेळायला जायचा, भिक्षा मागून यायचं, तिथे खायचं, झोपायचं. महिना 2-3 महिने मी बाहेर प्रचार करतात. या गावाहून त्या गावात, त्या गावात, त्या गावात, त्या गावात प्रचार करता. आम्ही बौद्धाची वस्ती काढली नाही, चौक पाहिजे. चौकामध्ये जायचं, कोणाच्या दुकानात पेन टाकायची, प्रवचन सुरू, 1 घंटा चालली दुसऱ्या एका दिवशी 15 खेड्याला. सकाळच्या 4 वाजता प्रबंध सुरू. सकाळच्या 4 वाजता लोक बसवून जायचे. कोणी म्हणलं भरतीच येत नाही, तर त्या अपसात भांडणच व्हायचे त्याचे. कसे भरतीच येत नाहीत, पाय येतात. विश्वास महत्वाची गोष्ट आहे. आणि मग तो धम्म प्रवचनाद्वारे समजून देऊन प्रत्यक्ष समजावा म्हणून आमच्या धर्म म्हणून पिक्चर सुरू केलं होतं. लक्षात तुमच्या? प्रवचन संपले की लोकांना त्याच्यात बाबासाहेबांच्या बुद्धाचे ते सुरू केले. अशी प्रचाराचे यंत्रच नाही सर. भिक्षू पुष्कळ करायचं, पण काय करत काही समजत लक्ष्मी भरती बाबा. आणि म्हणून आज धम्म प्रचार करण्याची नितांत आवश्यकता. इतकी भयानक अवस्था सध्या. साल लोक मार्ग चुकलेले आहेत, भटकत आहेत, जिकडे तिकडे जिकडे तिकडे भटकत आहे. आणि या भटकत असलेल्या माणसांना मार्गावर आणण्याचं काम फक्त हा धम्मच करू शकतो आणि भिक्षुणी संघच करू शकतो. म्हणून आपण सर्वांनी आपल्यावर काय मोठी जबाबदारी आहे, उपासकावर, उपासिकेवर, भिक्षुण हे समजून घेऊन आपण त्याप्रमाणे वाटचाली केली पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणते तुम्ही अशा प्रकारचे आदर्श आचरण करा तर तुमच्याकडे पाहून तुमच्या अन्य मताच्या बांधवांना तुमचा हेवा वाटला पाहिजे. हे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. आज हे कसे होते, आज कसे झाले, कसे होते. पण आज बौद्धाची ओळख काय? सटासट बिड्यावरते ते बौद्ध, तंबाखू खाते ते बौद्ध, दारू पिते ते बौद्ध, आपसात भांडणं करते ते बौद्ध. बहुतांश 75% हीच अवस्था आहे. एका ठिकाणी बाबासाहेब म्हणते ते धम्माची आवश्यकता गरिबांना आहे. लक्षात? धम्माची आवश्यकता गरिबांना आहे. गरिबी हे अज्ञानातून येत असते. गरिबी कशात होते? अज्ञानातून. मग श्रीमंत लोकांना असं वाटेल की बाबासाहेब म्हणत होते धम्माची अवस्था गरिबांना आहे, आम्ही इथं श्रीमंत आहोत. तर ते श्रीमंत नाही आहे की नाही. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मात काय सांगितलं? दुर्बलता. दुर्बलता म्हणजे गरिबी, अशक्तपणा, कायिक दुर्बलता, वाचिक दुर्बलता, मानसिक दुर्बलता. खूप श्रीमंत आहेत भौतिक, पण ते नैतिक दृष्ट्या दुर्बल आहेत आणि म्हणजे ते गरीब आहेत. याच्यापेक्षाही ते गरीब आहेत. पण तिने एक सुंदर उदाहरण दिलं कंजूस माणसाचं, ऐक ना. मग का ते काय ते श्रीमंत सुखी आहेत का? ते पेटायने तर अग्नी ना भडभड पेटत आहेत. म्हणून धर्माचा प्रचार आणि प्रसार पाहिजे. तर त्याच्याशिवाय लोकांना सुख शांती समाधान लाभणार नाही. आणि म्हणून उपासक उपासिकांनी आपले कर्तव्य, भिक्षुणी संघाने आपलं कर्तव्य समजून तो हा धर्माचा प्रचार आणि प्रसार रात्रदिवस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग तुम्हाला सर्व भयातून मुक्त होण्यासाठी, शोकातून मुक्त होण्यासाठी
दुःखातून मुक्त होण्यासाठी तुम्ही काय करता? सदैव बुद्धाने स्मृती करा. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बुद्धाने स्मृती करा. बुद्धाच्या गुणाचं स्मरण तुम्ही करा. आणि ते बुद्धाने स्मृती करत असताना त्याचा अर्थ समजून घ्या. आता वंदना तुम्ही दररोज म्हणता की सो भगवान स्वाखातो भगवान, पण त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करा. मग माणसाला भीती वाटत नाही, दुःख नाही, शोक नाही, काहीच 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 नाही. का बुद्ध तुमच्यात घुसल्यानंतर का बुद्धाचे गुण, बुद्धाच्या गुणाचं पुन्हा 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 स्मरण मनात चिंतन केले की ते बुद्धाचे गुण आपल्यात येतात. आता तुम्ही एखादे गीत ऐकले, गीत तुम्ही पाठ केलं गीत पहिल्यांदा डोळ्यानं पाहिलं, मग तोंडानं वाचलं, वाचून वाचून म्हणून म्हणून पाठ केलं. मग ते गीत पाठ झाल्यानंतर तुम्हाला पुस्तक घ्यायची गरज आहे का? ते तुमच्या सोबतच आहे की नाही, कुठे तुम्ही म्हणू शकता की नाही. तसं बुद्धाचे गुण जे आहे, धम्माचे गुण आहे, संघाचे गुण पाठ करा. पाठ करून त्याच्यावर मनन चिंतन करा. मनन चिंतन ते आत्मसात करा. आणि ते आत्मसात केल्यानंतर मग ते गुणवती बुद्ध, गुणवती धम्मा, गुणवती संघ संपूर्ण तुमच्या सोबत आहे. डोळ्यात राहील बुद्ध, नाकात बुद्ध, जिभेत बुद्ध, कानात बुद्ध, शरीरात बुद्ध आणि मनात बुद्ध आहे. मग संपूर्ण तुमचे डोळे काय बनतील? बुद्ध विहार बनतील. नाकही बुद्ध विहार बनत, जिभही बुद्ध विहार बनत, काने बुद्ध विहार बनत, हे शरीर सुद्धा तुमचं बुद्ध विहार बनत. बुद्ध विहार म्हणजे जिथे बुद्ध विहार करतो त्याला बुद्ध विहार म्हणतात. आणि बुद्ध म्हणजे शील समाधी प्रज्ञा. लक्षात. आणि असा हा शील समाधी प्रज्ञा की बुद्ध समजून देण्यासाठी, समजून घेण्यासाठी, शिकवण्यासाठी, शिकण्यासाठी, त्याचं ध्यान मन चिंतन करण्यासाठी एक भौतिक विहार आहेत. ते पूजेचे ठिकाण नाही, तर त्याला आपण शाळा म्हणतो, विद्यालय म्हणतो ना. विद्यालय विद्येचं घर, ज्या ठिकाणी विद्या शिकवल्या जाते ते ठिकाण. तसंच बुद्ध विहार. त्या बुद्ध विहारामध्ये बुद्ध धम्म संघ शिकवल्या जातो. बुद्ध काय, धम्म काय, संघ काय शिकल्या जातो. शिकून त्याचा अर्थ समजून मनन चिंतन करून ते आत्मसात करण्यासाठी हे सारखे बुद्ध विहार आहे. पण खेदाची गोष्ट आहे, शाळा आहेत, विद्यार्थी आहेत, पण शिक्षकच नाही. विहार आहे की नाही? तुमचं इथे विहार आहे की नाही? विहार म्हणजे शाळा, विद्यार्थी म्हणजे तुम्ही. पण तुम्हाला शिकवणार प्रशिक्षित शिक्षक काय तर. आणि म्हणून शिक्षक नसल्यामुळं खेड्या पाड्याच्या शाळा बंद पडायला का? 7 वर्ग 1 शिक्षक काय शिकवत? तर आपल्याला तर धम्म विनय शिकवणार एकही शिक्षक नाही. ऐक नाही. यासाठी ज्याची इच्छा असत धम्माचे प्रचार झाले. आणि ते पोपट म्हणजे नको बा. ऐक नाही. त्या धम्म विनयाचा रस चाखलेले पाहिजे, म्हणजे ते खुशीनं आनंदाने धम्माचा उपदेश देतात. ऐक नाही. तुम्ही एखादी वस्तू स्वतः चाखली, खाल्ली, त्याची चव घेतली, तर दुसऱ्याला ते शाश्वत दृष्ट्या सांगू शकत नाही. पण ते वाचलीच, खाल्ली नाही, वाचलीच, आणि वाचून लोकांसमोर लयच वस्तू चांगली आहे ते आनंदाने सांगणारा सांगत नाही. आणि खाल्ल्यानंतर ते शिवा दिल्याशिवाय राहत नाही. फसवलं मग त्याने. खूप चांगल्या म्हणून घेतली याच्यावर विश्वास ठेवून, पण आंबटच निघाली म्हणते. ऐक नाही. याच्यासाठी दान कर्म केलं पाहिजे. दान ऐक नाही. अभिष्ठान होतं ते दान, अभिष्ठान. आणि या सर्व दानापेक्षा सदैव तुम्हाला स्मरणात राहायचं असेल तर आपल्या संततीचं दान करा. आणि तुम्हाला धम्माचा वारस बनायचं असेल, धम्माचा सखा बनायचा असेल, अमर व्हायचं असेल तर आपल्या संततीचं दान द्यायचं. आता आमचा अनुभव आहे, धर्मांतरापासून शेकडा कदाचित 1-2% जे भिक्षू बनले ते कदाचित श्रीमंताचे 1-2%. बाकीचे सारे भिक्षू गरबाचेच आहेत.
ऐक ना, गरीबाची खायची सोय नाही, पियाची सोय नाही, बाप दारू नाही, बायको सोडून गेली, नवरा सोडून, असेच समजत आहे. अशी अवस्था आहे. ऐक ना, आणि स्वतःची संतान भिक्षू भिक्षुणी बनण्यासाठी दान देणे याच्यासारखं पुण्यच होत नाही. सम्राट झाले किती, होतील किती, नाचतील किती, पण सम्राट अशोकाचं जे नाव आहे ते राजा म्हणून अमर झालेलं नाही. स्वतःचा मुलगा आणि स्वतःची मुलगी भिक्षू संघाला दान दिली म्हणून ते अमर आहे. आणि ते कधीच त्यांचं नाव संपणार नाही. तो ती संपली, बुडाली, पुन्हा जगाची निर्मिती झाली, सम्राट अशोक पुन्हा जिवंत आहे. काही काही वर्षांत जेव्हा मैत्रे बुद्ध उत्पन्न होतील तेव्हा सम्राट अशोकाचं नाव झालं. तुमचं वारस काय? बर, ज्याला मुलगा कधी कधी वारस म्हणून बाईला मुलगा विना दोन दोन बायका करायला मुलासाठी. मुलगा हा वारस नाही. वारस कोण? आपण जे कुशल कर्म करतो तो वारस आहे. आणि त्या सम्राट अशोकाने धम्माचा वारस, धम्माचा दायात, धम्माचा सखा होण्यासाठी आपल्या मुला मुलींना भिक्षू भिक्षुणी बनवलं. हा लक्षात. भिक्षू हा संन्यासी नसतो, नीट लक्षात घ्या. सामान्य लोक म्हणतात एकच पोरगण संन्यास कसं बन, भिक्षू का संन्यासी आहे? भिक्षूचं नातं काय? भिक्षूचं नातं पुरुषाशी आणि स्त्रियाची तसं आहे. आमच्या वयाची जी बाई असेल ती आमची बहीण, आमच्यापेक्षा मोठी ती माय, आमच्यापेक्षा लहान ती मुलगी. मग तुम्ही विचार करा, आमच्या किती माया आहेत, किती बहिणी आहेत, किती मुली आहेत. आमच्यापेक्षा मोठा माणूस हा तो आमचा बाप, आमच्या वयाचा भाऊ, आमच्यापेक्षा लहान मुलगा असेल तो आमचा लेक. मग भिक्षुक संन्यास आहे. तुमचं काय, गाव सोडून जा ना, मुंबईला जसं हिंडा ना, ताबडतोब चिड्या जेलमध्ये टाकतात. आमचं ज्ञानाचं ध्यानाचं नव्हतं, डोक्याचं मुंडन काशावरचं देखील कोणी भेटलं बनते, कुठून आले, कुठे झाले, कुठे जायचं. म्हणून आपली संतती भिक्षू भिक्षुणी संघाला दान देतात. त्याच्या एवढं पुण्य कोणतं नाही. साधी गोष्ट आहे ना, जेव्हा सिद्धार्थ गौतम आपल्या ग्रस्त जीवनातील गावी आले तेव्हा तो 7 वर्षाचा राहू आईनं सांगितल्यानुसार काय सांगत त्याच्या आईनं, तो भिक्षू संघामध्ये दैदिप्यमान दिसतो, तो तुझा वडील आहे, त्याच्या संपत्तीचा अधिकार आहे, जा आणि त्याचा वारसा हक्क मागा. 7 वर्षाचा राहू दौडत दौडीत तो भगवंताकडे उभा राहतो, सांगतो भगवान तू माझे वडील आहे आणि तुमच्या संपत्तीवर माझा अधिकार आहे, मला वारसा हक्क द्या. बुद्धाने सारीपुताकडे पाहिलं. सारीपुताने भगवंताच्या मनात जाणलं आणि त्या 7 वर्षाच्या राहूला प्रवेशा दिली. काही काही उदाहरण, एकुलता एक ग्रस्त जीवनातला मुलगा, त्याने म्हणलं का आता मी झालो संन्यासी, हे 3 महाल तू घे, हे नांगर घे, सोन्याची शेती कर. ऐक नाही, मोठं उदाहरण आहे ना, मोठं मोठं उदाहरण आहे. ऐक नाही, आपल्याला अमर व्हायचं असेल तुम्हाला, आपली संतान भिक्षू संघाला पण दान केलं. ऐक नाही, त्याच्या इतकं पुण्य कोणतंच नाही ना, कोणतंच नाही पुढे. तुमचा काहीच लाड नाही. 10वीला माय मला दूध पाजायची. 10वीत असताना तिच्या इतका उंच बसून पिता येत होतं मोठ्या घुसण्या. आणि दीक्षा घेतल्यानंतर मला थोडं वाटलं, आई बेचैन झाली ते चिवर सोडायचं. म्हणून त्याच खेड्यात मी आलो. एका मसनवट्यात झोपडी बांधून दिली, तिथे माझ्या गावात भिक्षा मागायची, ते झोपायचं. एकच उद्देश, आई विचलित झाली ते चिवर सोडायचं. पण विचलित झाली नाही, येऊन पाया पडली, तुमच्या जीवनाचं सार्थक केलं. म्हणून तूच तर सांगितलं, इथं वांग होता, वांग म्हणतात काल काल तर माझं होतं. तिला एकदा हे काउंट करते म्हणे, हे तर कहते वांग, वाज नाही ते फेडते पांग. म्हणलं यानं पांग फेडला, वांग केलं नाही. तर आम्हाला भिक्षू संघाचं महत्व समजलं नाही. बाबासाहेबांनी धर्मांतर केलं नसतं, बाबासाहेब संपले.
संविधान संपणार एका दिवशी. बाबासाहेबांपेक्षाही विद्वान लोक होणार भौतिकदृष्ट्या, पण बाबासाहेब अमर झाले धर्मांतराने. लक्षात तुमच्या धर्मांतरानं म्हणून जगातल्या विद्वान लोकांनी बाबासाहेबाला बोधिसत्व म्हणून संबोधित केलं. भविष्यामध्ये कधीतरी त्यांचे पाचुपादास्कंद बुद्ध बनतील. इतकं मोठं महत्व धम्म कार्य करण्याचं, धम्माचं आचरण करण्याचं, धम्म कार्याला दान देण्याचं महत्व आहे. म्हणून बाबासाहेब म्हणत होते आपल्याला धम्माच्या कार्याला उत्पन्नाचा 20वा हिस्सा दान द्यावा. बाबासाहेब मग सांगितले 20वा हिस्सा. 1 रुपया कमावला तर 5 रुपये. धम्म परिषदेच्या निमित्ताने दररोज अकोला जिल्ह्यामध्ये अशीच प्रथा होती. पण सारे मुलांना खाऊला पैसे दिले तर प्रत्येक मुलांनी मडके केले. खाऊला पैसे दिले तर मडक्यात टाकायचे 1 वर्षभर. आणि मी गेलो की त्या गावच्या मडके म्हणून घ्यायचे अशी उपयाचे पैसे. म्हणजे दान हा धम्म आहे. म्हणून प्रत्येक दिवशी आपण दान करण्याचं शिका. प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी आपल्या उत्पन्नाचा 20वा हिस्सा बाजूला ठेवा आणि मग तो धम्म कार्याला आपण दान द्यायचा. तर दान हा बोधिसत्वाचा गुणधर्म आहे. दान ही एक पारमित आहे. दानाने माणसाच्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त करून देता येते. आणि म्हणून संपूर्ण आपल्याला धम्माचं काय करत असेल तर उपासकाकडून आलेल्या, श्रद्धेतून आलेल्या, सम्यक व्याजवेकेतून आलेल्या दानावर. हे काही थोडं साधा असते ते कोणतं बाकीचं दान. त्या शासनाने इतक्या कोटी देणे, त्या शासनाने तितक्या कोटी देणे, त्याने तितके कोटी देणे. अरे दान हा धम्म आहे. तो उपासकाने शिकवत नाही. एकदा माणसामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली तो काय देतो, कशाचं दान देतो? स्वतःचे जीवनच समर्पित करतो ना. आपल्याला धम्म समजलं, आपलं काय दान दिलं? आपण जीवन दिलं की नाही. म्हणून जर आपल्याला धम्म समजलं, श्रद्धा समजला तर त्याला गरिबी आडी येत नाही. गरिबी आडायच्याच नाही. काही लोक म्हणतात भरतीची आम्हाला खूप दान द्यावं वाटतं पण लयच गरिबी आहे. सट दारू पिते, जुवा खेळते, तंबाखू खाते, बिडी आवडते. कमीत कमी बिड्या ओढणारे एका दिवशी 20 रुपयाच्या बिड्या ओढतात. कमीत कमी येतं असतील तर त्यांनी विचार करावा. बिड्या, डबीन, बेल किती खर्च ऐकणे. धोपाट करबाम जवाई क्याच्या आणि मथाळ कुणी त्याला घरातून काढून देतात. तेच म्हणते बापू म्हणते वस्तीला बाज टाक, मला लय खोकल्याहून बेडके येतात. कमीत कमी एका जिल्ह्यातल्या लोकांनी, बौद्ध लोकांनी एकच दिवस धम्माचरण केलं तर कोट्यावधी रुपये भेटतात. कोट्यावधी. एकच दिवस धम्माचं आचरण केलं तर एका दिवशी कोट्यावधी धम्माचं आचरण केलं. बिड्या ओढायचे नाही, तंबाखू खायचं नाही, सुपारी खायची नाही, दारू पियाची नाही. किती पैसे वाचतील? किती वाचतील? काय भीक मागायची गरज आहे तुला? आणि धम्माचं कार्य एका दिवसाचं नाही, हे आजीव असतं. आणि म्हणून लोकांना दानाचं महत्व समजून देऊन, शिलाचं महत्व समजून घेऊन जर आपण त्याचं आचरण केलं तर गरिबी आडी येत नाही. गरिबी अज्ञानातून येते. अज्ञानातून गरिबी येत असते. अज्ञानातून गरिबी येत असते. आणि गरिबी आल्यानंतर तो काय करत माणूस काही सांगतात. ते चोऱ्याही करते, खोट्याही बोलते, ते बिचारे करते, वाटत देतात. म्हणून बाबासाहेब म्हणते धम्माची आवश्यकता गरिबांना आहे. गरिबी हे दुःख आहे. आणि म्हणून आपण या संपूर्ण गरिबीतून मुक्त होण्यासाठी, सुखी बनण्यासाठी, समृद्ध बनण्यासाठी, बाबासाहेबांचं अंतिम स्वप्न साकार करण्यासाठी आपण आपले कर्तव्य जे आहे, भिक्षुणींनी आपले कर्तव्य, उपासक उपासिकांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करावा. आणि कराल हीच मी शुभकामना व्यक्त करतो. दुःखातून, शोकातून, भयातून मुक्त व्हायचं असेल आपण बुद्धान स्मृती करता, धम्मान स्मृती करता, संघान स्मृती करता. बुद्ध धम्म संघाच्या गुणाला समजून घ्या, त्याचं स्मरण करा, मनन करा आणि दुःखमुक्त, शोकमुक्त, भयमुक्त व्हा ही मी शुभकामना व्यक्त करतो. आणि छोटीशी माझी धम्म देशा समाप्त करतो.
भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम. सर्वांचं मांगलिको, सर्वांचं कल्याणो, सर्वांचं मांगलिक. साधु साधु साधु.